आणि त्याने ॲज अ स्टाफ नर्स म्हणून एका हॉस्पिटलमध्ये ड्युटी जॉइन केली. 4च महिन्यामध्ये तिला नाईट शिफ्ट देण्यात आली. एकदा निघता-निघता तिला उशीर झाला आणि ती घाई-घाईमध्ये तशीच निघाली. तिने काहीही खाल्लेलं नाही आणि सोबत पण काही घेतलं नाही. जशी हॉस्पिटलमध्ये पोहोचली, बघता-बघता टाईम निघून गेला. ड्युटीमध्ये बिझी होऊन गेली. रात्रीचे 12:30 वाजले. ती बाथरूमला गेली. बाथरूमला गेल्यावर तिने अनुभवलं, की कोणीतरी बाहेरून दरवाजा लावला. ती दरवाजा काढण्याचा प्रयत्न करत होती, पण दरवाजा निघत नव्हता. काही क्षणामध्ये त्या बाथरूममध्ये पूर्ण अंधार झाला. तिने अनुभवलं, की अंधारामध्ये कोणीतरी तिचा गळा दाबत. ती चिरकत होती जोरजोरात, ओरडत होती. थोड्या वेळाने कोणीतरी बाहेरून दरवाजा वाजवत होतं. तेव्हा ती भानावर आली आणि तिने दरवाजा काढला. दरवाजा सहज उघडला. ती बाहेर बघते तर तिची सीनियर सिस्टर होती. सीनियर सिस्टरने तिला जवळ घेतलं आणि विचारलं, "बाळा, काय प्रॉब्लेम आहे?" तिने सांगितलं, की कोणीतरी माझा गळा दाबून मला मारण्याचा प्रयत्न करत होतं आणि बाथरूममध्ये अंधार खूप जास्त. सीनियर सिस्टरने तिला सांगितलं, की "बाळा, तू आधी काहीतरी खाऊन घे. तू उपाशी आहेस असं मला वाटायलं आणि म्हणून तुला हा भास झाला असेल."